नमस्कार. राजेंद्र सरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा वर्धा जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख. तुम्ही शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्त्या सुरुवातीपासून शिवसेनेसोबत तुम्ही हिंगणघाट विधान परिषद क्षेत्रामध्ये जुळलेले आहात. तुमचा एकंदरीत हा प्रवास कसा राहिला, काय सांगाल? हिंगणघाटचा प्रवास हा शिवसेनेचा माझा 1987 पासूनचा आहे. म्हणजे आम्ही माजी आमदार, माजी राज्यमंत्री यांच्यासोबत ज्यांचं नेतृत्व आम्ही शिवसेने काम केलं, त्यावेळी 1987 मध्ये आम्ही शिवसेनेची स्थापना हिंगणघाटला केली आणि त्या स्थापनेपासून आम्ही शिवसेनेमध्ये एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेमुळे आज कर्म धर्म संयोगाने आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज जिल्हा प्रमुख म्हणून इथे कार्यरत झालो. फार चांगला प्रवास होता. प्रामुख्याने मी विदर्भाबद्दल बोलतो. मला हिंगणघाट बद्दल गर्व आहे. हिंगणघाट म्हणजे शिवसेनाच्या तर्फे शिवसेना पक्षाच्या वतीने विदर्भात एक हिंगणघाट विधानसभा अशी होती जी प्रामुख्याने 3 वेळा विजयी झाली शिवसेनेच्या नावावर. त्यात अशोकभाऊ आमचे शिंदे विजयी झाले आणि त्यानंतर त्यांना राज्यमंत्री हे पद सुद्धा दिलं गेलं. म्हणजे त्याच्यामुळे शिवसेनेचा दबदबा हिंगणघाट विधानसभात प्रामुख्याने खूप मोठा होता आणि त्याच्यामुळे विदर्भात शिवसेनेमध्ये हिंगणघाटचं नाव खूप मोठं होतं आणि उद्धव साहेबांच्या किंवा बाळासाहेबांच्या एकच स्मरणात हिंगणघाटचं नाव नेहमी राहत होतं. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेना UBT या पक्षाला गळती लागल्याचे दिसून येते. कार्यकर्ते नेते सोडून जात आहे, यावर तुमचं काय मत आहे? तर आमच्यासारखे शेकडो आणि लाखो शिवसैनिक आज आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या संपूर्ण पाठीशी उभे आहे. आज तुम्ही जे म्हटलं की इथे कुठेतरी आज शिवसेना कमी पडत आहे, कमी नाही पडत. 40 स्वार्थी लोक, ज्या लोकांना आता फक्त सत्ता अभिप्रेत आहे आणि सत्तेमध्ये जाऊन आपला स्वार्थ साधायचा आहे, असे लोक ज्यांनी पद भोगलेले माझ्या जिल्ह्यात झालेला आहे. काल परवास आमच्या इथले सहसंपर्क प्रमुख, नावं घेणार नाही, काही जिल्हा प्रमुख, काही उपजिल्हा प्रमुख, त्या लोकांनी 25-30 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे आणि बाळासाहेबाला आपलं दैवत मानलं. अशा लोकांनी आज गद्दार सेनेमध्ये प्रवेश केला. आमच्यासाठी खूप लाजीरवाणी गोष्ट आहे, त्यांच्यासाठी असं मला वाटतं. कारण शेवटी या हिंगणघाटमध्ये म्हणा, वर्धेमध्ये म्हणा, जिल्ह्यामध्ये आमच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असते शिवसैनिकाकडे, हा एक शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे, म्हणून लोक आम्हाला आदराने पाहत असतात. परंतु आम्ही जर अशा उड्या मारून दुसऱ्या पक्षात जाऊन गेलो, मला निश्चित वाटते आमची प्रतिमा कुठेतरी भ्रष्ट झालेली प्रतिमा ही जनता पाहण्यास उत्सुक नाही असं मला वाटतं. शिवसेनेचे वर्धा जिल्हा पक्ष प्रमुख या नात्याने तुमच्याकडे आता सध्या काय प्लॅन आहे वर्ध्यामध्ये पक्षाला मजबूत करण्याकरता? हाच प्रयत्न राहणार आहे ना की माझ्याकडे आता 2 विधानसभा आहे, एक वर्धा विधानसभा आणि हिंगणघाट विधानसभा. तर आता जे एकनिष्ठ शिवसैनिक आहे, जे आमच्या उद्धव साहेबांना नेतृत्व म्हणून मानतात, अशा सर्व लोकांना एकत्रितपणे घेऊन ठिकठिकाणी घर तिथे शिवसैनिक, गाव तिथे शिवसैनिक आणि शिवसेनेच्या बाबतीत प्रामाणिक शिवसैनिकांना त्यांना न्याय मिळाला पाहिजे, जुन्या आमच्या सगळ्या साथीदारांना न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेऊ आणि पक्षाला सांगू की सगळ्या जे एकनिष्ठ शिवसैनिक आहे, काम करणारे शिवसैनिक, नवीन असो जुने असो, सर्वांना घेऊन मी आता निश्चित पक्ष वाढवण्याचं कार्य करतो. राज्यामध्ये स्थानिक निकाय संस्थांवर प्रशासक राज आहे. मागील 3-3.5 वर्षापासून स्थानिक निकाय संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही, यावर तुमचं काय मत आहे? पक्षाची काय भूमिका आहे? हा प्रश्न विचारायला एक बोलतो की महाराष्ट्राच्या जनतेला किंवा इथल्या संपूर्ण जे सार्वजनिक स्वराज्य संस्थाच्या बाबतीत बोलतो, आज 3.5 वर्ष झाले अनेक महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकांमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये 3.5 वर्ष झाले या महाराष्ट्रामध्ये भाजप धारदिन्या सरकारने निवडणुका घेतल्या नाही. तुम्ही पहा, ग्रामीण भागातलं जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद मध्ये आम्ही काम केलं आहे. इथे शहरातल्या लोकांना त्यांचा एक वार्डात प्रतिनिधी पाहिजे असतो. ते छोटे छोटे प्रश्न असतात, ते छोटे छोटे प्रश्न आमदाराकडे लावू शकत नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिकेचं तुम्ही पहा की प्रशासक आणि CO मुख्याधिकारी हा एकच व्यक्ती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधीचा गैरव्यवहार होऊन राहिलेला आहे. माझी सुद्धा हिंगणघाट नगरपालिकेच्या बाबतीत एक कंप्लेंट आहे, ती पेंडिंग आहे. जवळपास मला वाटते
30-40 करोड रुपयाचा हिंगणघाट नगरपालिकेत भ्रष्टाचार झाला या प्रसंगाच्या राजा. तर अशा प्रकारचे भ्रष्टाचार अनेक नगर परिषदमध्ये आणि महानगरपालिकामध्ये होत आहे. तो थांबवण्यासाठी या सरकारने आता निवडणुका आवश्यक आहे, पण काही ना काही कारण देऊन हे जे निवडणुका थांबवण्याचा प्रकार आहे याचा अर्थ एकच आहे की भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या सरकारला भविष्यात महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा याच्या निवडणुका कुठेतरी घ्यायच्या नाहीये असं धोरण आखायचं आहे. आणि म्हणून ते सर्व आमच्या जनतेची नाडी तपासून राहिलेली आहे की समजा 3 वर्ष झाली, 4 वर्ष आले, आपण निवडणुका घेतल्या नाही तर जनता पेटून उठते का? जेव्हा त्यांना दिसून आली की जनता एकदम थंड आहे तर त्याच्यामध्ये निवडणुका घेत नाही, म्हणून जनतेने आता पेटून उठलं पाहिजे असं मला वाटतं. वर्धा जिल्ह्याचा किंवा हिंगणघाट क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाबद्दल बोलायचं झालं तर काय सांगाल? सिमेंटीकरण केलं म्हणजे विकास होत नाही. खूप प्रश्न आहे ना इथे. पहा, या सरकारने एक आता तुम्हाला लेटेस्ट उदाहरण दिलं नजूलच्या बाबतीत, म्हणजे फ्री वर्ल्ड, नजूल फ्री वर्ल्ड, म्हणजे आम्ही जे आता आहे अर्ध हिंगणघाट हे नजूलच्या जमिनीवर वसलेलं आहे. माझं घर सुद्धा नजूलची प्रॉपर्टी आहे. म्हणजे तेव्हा आम्हाला लीजवर ते देण्यात आलं आणि दर 30 वर्षांनी त्याची लीजची होती. आता यांच्या गव्हर्नमेंटनी 2 महिन्यापूर्वी एक धोरण आखलं की या सगळ्या लोकांचा नजूल फ्री करायचं. समज, म्हणजे नजूलचे एकत्रितपणे पैसे घ्यायचे आमच्यापासून आणि आम्हाला आमचे मालकी हक्क द्यायचे. आज अनेक केसेस तिथं लोकांनी त्यांच्या स्वतःचे कागदपत्र दिले आहे, पण कोणतीही हालचाल होत नाही तिथं नजूलच्या बाबतीत. तर तुम्ही पहा इथं क्रीडा प्रेमी जे आमचे मुलं आहेत त्यांच्यासाठी कोणतं इथं स्टेडियम नाही आहे. कुठं काय आहे? कागदोपत्रित आहे ना सगळं. इथं सरकारी दवाखान्यामध्ये पूर्ण सेवा आम्हाला मिळत नाही. अनेक गोष्टी आहेत. स्थानीय आमदाराने हिंगणघाटमध्ये मेडिकल कॉलेज व्हावं याकरिता विधान भवनाच्या पायऱ्यावरती आंदोलन केले होते, परंतु अजूनही मेडिकल कॉलेज इथं आलेले नाही. यावर तुमचे काय मत आहे? तर त्यावेळेस काय प्रॉब्लेम झाले मला माहिती. मला जी माहिती अशी आहे की हिंगणघाटला जागा मिळाली, त्याच्यामध्ये जामला गेले. पण जामला गेल्यानंतर कमीत कमी आज 1 वर्ष होत आहे. ती त्यांनी मेडिकल कॉलेज जामसाठी समजा आलंही असेल तर त्वरित त्याची सगळी शासनाकडून फंड जो 400 कोटी का 250 कोटी तो पाहिजे होता तो अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही. त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही ते करू. माझी त्यांना विनंती आहे की आपण ज्याप्रमाणे विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं तसंच या आमच्या हिंगणघाट जामच्या शासकीय महाविद्यालयासाठी शासनाकडून फंडची तरतूद पहिले केली पाहिजे. आणि फंड आल्याशिवाय कोणते काम सुरू होऊ शकत नाही. म्हणजे शासकीय जी आर तो काढला पाहिजे अधिकृतपणे. कारण मागच्या वेळेस जो जी आर आला होता तो कुठेतरी फ्रॉड होता असं आमच्या विरोधकांचं म्हणणं होतं. मला त्यातली माहिती नाही, पण तो फ्रॉड होता. म्हणून अधिकृत जी आर की इतकं फंड तुमच्या हिंगणघाटच्या किंवा जामच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मिळाला अशा प्रकारची जी मागणी आमच्या जनतेची आहे ती पूर्ण. हिंगणघाट शहरातून जाणाऱ्या हायवेमुळे स्थानिय नागरिकांना खूप समस्याला तोंड द्यावं लागत आहे. यावर तुमचं काय मत आहे? दयनीय म्हणजे कसं आहे, हा अनेक वर्षापासूनचा 44 नंबरचा हायवे आहे. आणि हा आता सध्या पहिलीची पोझिशन त्या गावाच्या बाहेरून आजच्या परिस्थितीत झाला गावाच्या आतमधून आलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे अनेक ऍक्सिडेंट आता होऊन राहिले. कारण हायवेच्या पलीकडे मोठी वस्ती एक तयार झालेली आहे. तुकडोजी वार्ड आहे, इकडे पुन्हा आहे. असे सगळे जे वार्ड्स आहेत त्या वार्डचे लोक जेव्हा क्रॉस करतात, वाहनावर जातात तर मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होऊन राहिले. म्हणून तुम्ही पाहिलं असेल सरकारी दवाखाना चौक आणि करोडे चौक या चौकात मला वाटतं आतापर्यंत 10 ते 20 ऍक्सिडेंट झाले, लोक मेले. आता त्या महाराष्ट्र शासनाच्या यांना जाग आली. आता कुठेतरी उडाणपूल तिथे होऊन राहिला. जे उडाणपूल पहिलेच कुठून व्हायला पाहिजे होता या सरकारी दवाखान्यापासून डायरेक्ट नंदुरी चौकापर्यंत असं पूर्ण उडाणपूल व्हायला पाहिजे. तुटत काम केल्यामुळे कसं झालं, अनेक ऍक्सिडेंट झाले. ते धोरण यांचं चुकलं, त्यांच्या लक्षात आलं आणि लोकांचे जीव गेल्यानंतर जे आंदोलन झालं त्याच्यामुळे आणि आता तो उडाणपूल सुरू केला आहे कलोडे चौकापासून सरकारी दवाखान्यापर्यंत. हा पूर्ण झाल्यानंतर निश्चितच कुठेतरी मनुष्याचा जे हानी होत होती ती कमी होईल. नेते कार्यकर्ते सत्तेसोबत जात आहे, परंतु तुम्ही शिवसेना सोडली नाही, तुम्ही पक्षांतर केलं नाही, काय कारण? कारण मी ठरवलं आहे माझं स्वतःच. माणसाचं एक स्वतःच एक हे असते ना की सूत्र असते ना की आपण काय केलं पाहिजे जीवनामध्ये. मला राजकारण ते करायचं आहे, पण मला राजकारण फक्त शिवसेनेमध्ये राहून करायचं आहे. परत दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही. माझं पद काढलं तरी पक्ष सोडणार नाही. मी घरी बसील, शिवसैनिक राहील. हेच मी